खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, काही काही लोक बघा हे सकाळी जेवतोय संध्याकाळी जेवतोय ना, ही लई डेंजर माणसं, कधी गॅस सोडतील काय सांगू शकत. आणि आवाज असा काढतात का नाही, कुठं तर कापड फाडल्याचं का टार शक्ती नाही. एक एक जण जेवता जेवता वाकडवते. एक एक घरात असं भिंत कोसळल्यासारखा आवाज येतो, धाड 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 धाड. बायको परेशान, याला इकडं भाकरी घालावी का तिकडं आमटी चारावी, याला काय कळायचं, अवघड आहे. असलं कार्यक्रम हे आहेत ना. ह्याला सांगतो, वेलदोडा घ्यायचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत. एक वेलदोडा घ्यायचा, त्याच्या काळे दाणे असतात ना, ते एक 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 करून दिवसभरात संपवायचा एक वेलदोडा. बस गॅसेसचा प्रॉब्लेम लगेच गायब, बंदच होऊन जातो. करून तर बघा. ह्यावर लय पूर्वीच्या लोकांनी हे खूप छान केलंय. आता तुम्ही जो चहा पिताना दूध घालून ते आजपासून बंद करायचं. खरं तर दूध चहाच पिऊ नये, पण लय जर वाटत असेल तर बिन दुधाचा प्या, त्याचा तुम्हाला फायदा होईल पचनक्रियेसाठी. नाहीतर काय खऱ्याच नाही. असं किचन मध्ये खूप काही गोष्टी आहेत. पूर्वी गवती चहा करायची, उष्णता गायब व्हायची त्याच्यातून. खरं तर गवती चहा हा उष्ण थोडं वाटायचं, पण त्यातनं कप गायब व्हायचा. आणि कप गायब झाला ना की ऑक्सिजनची मात्रा व्यवस्थित राहायची आणि शरीर थंड राहायचं. भले पोट्यात गरम असू दे, पण बाकी शरीर थंड राहायचं. तर ह्या गोष्टी असायच्या. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. हळद बघा, आपल्याला बऱ्याच आजारांपासून जर लांब राहायचं असेल तर हळदीची नैसर्गिक हळद घ्यायची, तिची गोळी करायची. आता गोळी करायची ते पण मला एकदा विचारलं होतं कशी करायची. चिमटभर हळद घ्यायची, ठेवायची आणि त्याच्यात थेंबर पाणी सोडायचं. असं केलं की हरभऱ्याच्या डाळी एवढी गोळी करायची आणि ती सकाळी सकाळी पाण्याबरोबर गिळायची. कोमट पाण्याबरोबर गिळा, प्लेन वॉटर बरोबर गिळा, कुठल्या तरी पाण्याबरोबर, म्हणजे चांगल्या स्वच्छ पाण्याबरोबर ती घ्यायची. पोटात गेली ना, स्प्रेड झालं ना की तुम्हाला स्किन प्रॉब्लेम काय असेल ना, त्वचा विकार असेल, कुठे खाज असेल, कुठे काळे डाग असतील, पुरळ उठत असतील, पिंपल उठत असतील, सगळे गायब होऊन जातात. करून तर बघा. ह्या सगळ्या गोष्टी साध्या साध्या गोष्टी आहेत. असं सांगत बसलो ना, घरगुती उपाय मी रात्रभर सांगू शकते, रात्रभर प्रत्येक गोष्टीला. जर समजा तुम्हाला कुठं त्वचेवरती, आता चेहऱ्यावरती प्रत्येकाला सुंदर दिसावं वाटतंय, चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येत असतील, काय होत असेल, तर उमराचं फळ घ्यायचं. हे वयात येणाऱ्या मुलांना मुलींना हे पिंपल्स येतात बरं का, उष्णतेनं होतं हे. तर त्यावेळेस काय करायचं आहे, ते मस्तपैकी स्मॅश करायचं उमराचं फळ, त्याच्यात लिंबू पिळायचा, परत स्मॅश करायचं, चेहऱ्याला लावायचे, 15-20 मिनिटं थांबायचं आणि धुवून टाकायचं. एक दिवस आड करायचं, 15 दिवसात सगळं गायब आणि कायमस्वरूपी. करून तर बघा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ज्यांना असं वाटतंय ना की आपली त्वचा वांग आलाय, जळले, काय झालंय, बटाट्याची साल घ्यायची आणि चेहऱ्याला लावायची, 10 मिनिटं थांबायचं आणि 10 मिनिटानं धुवून टाकायचं. बघा थोडं 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 पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला चांगला फरक जाणवेल, पण हे जर तुम्ही करत गेलात तर हळूहळू तुमचा वांग सुद्धा गायब होऊन जाईल. करून बघा. सगळ्या गोष्टी साध्या साध्या गोष्टी असतात, पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, अशक्य काहीही नाहीये, पण आपण करत नाही. करता का तुम्ही? हे मी एवढं सांगितलं, हाय का लक्षात? नाही लक्षात. मी विचारतो, सांगा बरं पहिल्यापासून. लक्षात ठेवा. तुम्हाला जर काय पाहिजे असेल, बाकीचं काय लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त फोन नंबर लक्षात ठेवणे, फोन करणे. तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत असेल, हे लक्षात ठेवूनच तुम्ही फोन नंबर घ्या. विनंती करतो खरं सांगायचा, कारण मी खूप सांगतोय, मला माहिती आहे मी करू शकतोय, पण तुम्ही करू शकता का? नाहीतर युट्यूब वरती बघायचं, रात्री अपरात्री काय वाटलं युट्यूब वरती बघा. अचानक समजा पोटात दुखाले, मुतखड्याचा त्रास झालाय, काय करणार आहे तुम्ही? जिऱ्याने ओव्याचा काढा करून प्यायचं, प्रमाण वगैरे सगळं सांगितलं त्याचं. 10 मिनिटात पोटात दुखायचं थांबते. मुतखड्याचा त्रास आहे, दगडी पाल्याचा रस घ्यायचा, सकाळी 2 चमचे, संध्याकाळी 2 चमचे, लगेच गायब होऊन जातोय. पण केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. कसं असतं माहिती का, आपण करत नाही. आम्हाला सगळं ऐकतं पाहिजे, ऐकतं पाहिजे. गोळ्या दिल्या ना, बघा का खाल तुम्ही, कुठलीही गोळी. मी म्हटलं ना, ही गोळी ह्याच्यावरती खावा तुम्ही. तरुण दिसण्यासाठी तर लय गोळ्या खातात माणसं, केस चांगले राखण्यासाठी करोडोची उलाढाल करतात माणसं, करोडोची. पण तुम्हाला विनंती करतो, नैसर्गिक जगा, नैसर्गिक राहा, हसत खेळत राहा. हसल्यानंतर ना, जो हसतमुखी तो सदा सुखी. पण आम्हाला हसं माहितीच नाही. काय काय लोक असे असतात बघा, बस स्टॉपला थांबलेलं असतील, त्याच्याने आपला काही संबंध नसते, तर त्याचं तोंड बघितल्यावर रागच येते. एक एक असं असतं की सकाळ सकाळी आडवं गेले की अरे आता हे आडवं गेले, काय काम होते. ही वेळ आपल्यावर येऊ नये, हे लक्षात ठेवायचं. म्हणून हसत राहायचं, आयुष्य सुंदर जगायचं, मस्त जगायचं, छान जगायचं. आणि तुम्हाला विनंती करतो, काय काय गोष्टी तुम्ही पाळत नाही ते पाळा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिन्यातून एकदा तरी ह्या बॉडीला मसाज करायला लागतोय, कारण आता पहिल्यासारखं कष्ट राहिलेलं नाही. इथून 2 किलोमीटर जायचं झालं तरी माणसं गाडी काढतात, बरोबर आहे का नाही?
आमच्या लहानपणी तसं नव्हतं. अहो मी साताऱ्यात होतो, मी 4-5 वर्ष साताऱ्यात होतो. तिथं सासवडे गाव आहे ना, सासपडे, तिथे यादव म्हणून आहेत, ते माझे मित्र आहेत बरं का, यादव असतील हां तिथं. तर आता ते शिक्षक आहेत, ते माझे मित्र होते. आम्ही साताऱ्यात असायचो. रविवारच्या सुट्टीला आम्ही काय करायचं, साताऱ्यातनं वडापनं नागठाण्यात यायचं. त्यावेळेस वडाप चालायचं बघा, किरकोळ असायचं. वडापनं नागठाण्यात यायचं आणि नागठाण्यातनं चालत आम्ही यायचं इकडं. कधी कधी साताऱ्यातनं चालत यायचं. बोगद्यातनं सुटला ना हळूहळू डायरेक्ट शेंद्र्यात, आणि शेंद्र्यातनं घसरतीनं गेलो म्हणून नागठाण्यात येते म्हणायचं. आणि नागठाण्यातनं काय यायची सवयच होती. यायचं, जेवायचं नाही, 4 वाजता सुटला की आम्ही परत 7 वाजेपर्यंत साताऱ्यात. ते रोजचं आमचं दर रविवारचं असायचं. आम्हाला काय वाटायचं नाही या गोष्टीचं. आता आहेत का तसं सांगा? आता जातंय का कोण? आता गाडी काढून सुद्धा कोण जाणार नाही म्हणा. एवढ्या लांब कुठं जातंय गाडीवरून, रस्ता खराब आहे, हे आणि ते आहे. हे निमित्त काढणं बंद करायचं. अशक्य काहीच नाही. तुम्हाला असं वाटत असेल काय प्रत्येक गोष्टीला हे अशक्य काही नाही, हे आपला बरा आहे, असं आहे तसं आहे. अहो अडचणी आम्हाला पण आहे, अडचणी प्रत्येकाला आहेत. आपल्याला वाटते देव माझ्याच बाबतीत असं का करतोय. महिला मंडळ म्हणते बघा, देव माझ्याच बाबतीत असं का करतोय, माझीच पोरं माझं ऐकत नाही. कार्यकर्ते तरी आमचे काय बघायलाच नको, सगळे ऍडजस्ट करायला लागते हो. काय हे नाही हो, ते नाही हो, लय काय 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 असते. अडचणी भाऊ आम्हाला पण आहे. अडचणी, हत्तीचा खाना हत्तीला असतोय ना, तसं हत्तीच्या अडचणी हत्तीला माहिती असतात, तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला वाटत असेल याच्याकडे सगळं आहे. अहो हे जे वेळ आहे ना, मी पाया पडून तुम्हाला सांगतो, काही गोष्टींचं वेळ लागतंय. हे इथंपर्यंत यायला सुद्धा वेळ असल्याशिवाय माणूस येणार नाही, लक्षात ठेवा. काय मिळवणार आहे इथे येऊन सांगा बरं? काय पैसे मागतोय का प्रत्येकाकडून? फक्त एकच अपेक्षा ठेवतोय, देवाला मी विनंती करून कायम सांगतोय, देवा नको आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य, आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य नको, 80 वर्षाचं दे, पण कुठल्याही प्रकारचा आजार नको. बरोबर आहे का नाही? 20 वर्ष नसलं तरी चालतील, 80 वर्ष जगू, पण बिना औषधाचं आणि बिना आजाराचं जगू. बरोबर आहे ना? तर अशा पद्धतीनं आज हिंमत वाढवायची प्रत्येकानं. माझ्याकडून काय घ्या घर नाही घ्या, हिंमत घ्या. आणि या फोन नंबरवरती फोन करा, घरगुती उपाय जास्त करा. उगाच मिळवायचा पैशाने कुठेही खर्च करायचा काय उपयोग आहे? आपले पण घालवायचे, मुलं मिळेल त्याला पण घालवायचं. कधी कधी घर विकून माणसं खर्च करतात हो. घरदान विकतात, शेतीवाडीवरती पैसे काढतात आणि पेशंटला घालतात. काय करायचं? एक एक जण पाक म्हातारा झाले, मरायला टेकली म्हातारी, तरी म्हणते घर विकायला लागलं तर चालेल, खरं म्हातारीला आमच्या वाचवा. काय तिला काय मिलिटरीत भरती करायची? काय करायचं? काय मरू दे की तिकडं, कशाला इमोशनल व्हायचं? हा बरोबर, अहो बरोबर सांगतोय मी, पटत तसं सांगा. आणि म्हाताऱ्या लवकर मरत नाहीत, काय सांगायचं? ह्यांचं नुसतं फुकटच असते बघा. लेखाचं लगीन बघितलं की डोळं मिटायला मोकळी झालं. पोरग्यानं लग्न केलं, दुसऱ्या दिवशी म्हातारीने कार्यक्रम करून घ्यावा का नाही? घ्यावा का नाही? पूजेच्या अगोदरच राहू दे, पूजा तिकडे कॅन्सल व्हावी नाही, मरावा असं आहे का? हा म्हणते नातवाचं तोंड बघितल्याशिवाय मरतोय, अशा सुटलीच बघा पुढेला. बरं नातू झाला, म्हातारीने दुसऱ्या दिवशी तोंड बघून तिचा कार्यक्रम करून घ्यावा, मरावा का नाही? मरत नाही. मग त्या नातवंडांना खेळायला मी जिवंत नको का? त्यासाठी कोण घ्यायचं? त्याला आजीचं सुख नको का? हे तू कशाला विचार करते? त्याचा बाप बघून घेईल की, तिची आई बघून घेईल, तू जा ना कार्यक्रम घे ना करून, तिकडे मरत नाही. बरं जाऊ दे, चला नातवंडांना खेळायला असू दे. आजी 10वीला गेला नातू, आता मोठा झाला, 10वीचा निकाल ऐकून म्हातारीने कार्यक्रम करून घ्यावा का नाही? हा म्हणते आता एवढा मोठा झाला, त्याचं लगीन बघितल्याशिवाय मरतोय. मग तू मरणार का ते तरी सांग. आणि चुकून माकून त्यातनं जर नंबर लागला, नातवाला बोलवते आणि काय म्हणत्या, तुझ्या पोटाला मीच येणार आहे, म्हणजे आमचा पाठलाग तू सोडूच नको, तू जाणार का ते सांग. हे असलं सगळं कार्यक्रम असतात. म्हणून तुम्ही काय टेन्शन घेऊ नका की उगाच आपलं पैसे घालायचे. बरं घालून तुम्ही 200 वर्ष जगलाय का? महागातले औषध खाऊन कोण जगलाय का? पिझ्झा बर्गर खाऊन कोण पैलवान झालाय का? हा अहो आमच्या आईच्या हातच्या शिळ्या भाकरीला जी चव आहे ते 10 पिझ्झा बर्गरला नाही, लक्षात घ्या. त्याला जी ताकद आहे ती 100 पिझ्झा बर्गर गेले उडत त्याच्यावर. बरोबर आहे का नाही? पण आम्हाला तेच आवडत नाही, आम्ही ते खात नाही. खायला पाहिजे, हसत खेळत राहायला पाहिजे, आनंदात राहायला पाहिजे.